अमेरिकेच्या राज्याला हवामानाचा फटका बसलेला आहे। थंड हवामान आहे आणि बर्फाळ वातावरणामध्ये वाहन चालवणं सुद्धा अवघड झालंय। कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे साचलेल्या बर्फामुळे रस्ते निसरडे झालेत आणि त्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 9 जणांनी आपला जीव सुद्धा गमावलाय। रस्त्यावर वाहन चालवताना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय आणि दक्षिण डकोटा आणि मिनेसोटाच्या मोठ्या भागामध्ये नॉर्थ डकोटाच्या बहुतेक भागात उणे 45.6 सेल्सिअस पर्यंत तापमान वर्तवण्यात आलेलं आहे। अमेरिकेमधील केंटुकीमध्ये झालेल्या पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झालाय। मुसळधार पावसामुळे खाडींना पूर आलाय आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं केटकीमधील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। पुरामुळे अडकलेल्या शेकडो लोकांना काढण्यात आलंय आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपत्ती जाहीर करण्याची मागणी मान्य केली आहे। फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीला संपूर्ण राज्यामध्ये मदत करण्यास सांगितलंय आणि राज्यभरात 1000 जणांना वाचवण्यात यश सुद्धा आलंय। वादळामुळे सुमारे 39,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय। दक्षिण चीनच्या ग्वांगझू येथील पाणथळ जागेत चीनी संशोधकांनी इडोरियस हायनुएझिन्स या नव्या कीटकांच्या प्रजातीचा शोध लावलाय। संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये सुरू झालेल्या हायझू पाणथळ प्रदेशात संशोधन पथकाच्या नमुना वर्गीकरण आणि ओळख कार्यादरम्यान ही नवीन प्रजाती आढळून आली आहे आणि या प्रजातीची लांबी 1.2 ते 1.3 मिलीमीटर असल्याचं समोर आलंय। त्याचं लालसर तपकिरी शरीर असून त्याचे पाय आणि अँटेना हलक्या रंगाचा आहे। अमेरिकेमध्ये नुकताच झालेल्या पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झालेला असून त्यामध्ये केंटकीमधील 8 जणांचा समावेश आहे। अटलांटामध्ये मुसळधार पावसामुळे एका घरावर मोठं झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि माहितीनुसार घरात इतर लोक सुद्धा होते, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांच्या हवाल्यानं संख्या स्पष्ट होऊ शकली नाहीये। टेनेसी आणि अर्कान्सासह राज्यांना पुराचा इशारा देण्यात आलाय। टेक्सासच्या डलास परिसरामधील आंतरराज्यीय मार्गावर ट्रॅक्टर ट्रेलर आणि वाहन यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती। ट्रॅक्टर ट्रेलर आंतरराज्यीय महामार्गाच्या रॅम्पवरून खाली आल्यानं हा अपघात झाला आणि अपघातानंतर भीषण आग लागली। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, तर अपघातग्रस्त भागांमधील स्थानिक आपत्कालीन कर्मचारी आधीच अपघातासाठी रवाना झाले। चीनमध्ये स्थानिक देवतेच्या स्वागतासाठी परेडचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि वांग योंग एकेकाळी अंशुन येथील रहिवाशांना हल्लेखोरांपासून वाचवणारा अधिकारी होता। या परेडच्या माध्यमातून अंशुनमध्ये त्याची देवता म्हणून पूजा केली जाते आणि यात त्यांचा पुतळा गावामध्ये फिरवत त्याची मिरवणूक सुद्धा काढली जाते। या परेडला सुमारे 600 वर्षांचा इतिहास असल्यानं पारंपरिक वेशभूषेमध्ये लोककलेचं सादरीकरण करतात। सिरियामधील युद्धग्रस्त वारसा स्थळांवर तज्ज्ञ परतलेले आहेत आणि पर्यटनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तसंच पायाभरणी करण्याच्या आदेशाने तज्ज्ञ आणि पुरातत्व शस्त्र सिरियामधील वारसा स्थळांकडे परतलेले आहेत, ज्यामुळे सुमारे 14 वर्षांच्या युद्धानंतर देशाच्या संघर्षशील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर सिरियाच्या पाल्मायारा हे रोमन आणि पार्थियन साम्राज्यांना आशियाई जोडणारं हे एक महत्त्वाचं सिल्क रोड वाळवंटाचं केंद्र होतं आणि तसंच 2000 वर्ष जुन्या रोमनकालीन अवशेषांसाठी हे प्रसिद्ध आहे। त्याचे युद्धात रूपांतर गंभीर नुकसान झालंय। न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं बासमती तांदळावर भारताचा मालकी हक्क नाकारलेला आहे असा पाकिस्तानच्या माध्यमांकडून दावा होतोय, तर हा दावा भारताने फेटाळून लावलाय आणि पाकिस्तानच्या अहवालामध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध बासमती तांदळाच्या मालकीची लढाई जिंकली असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय। पाकिस्तानला अद्याप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये बासमती तांदळाची अधिकृत नोंदणी मिळालेली नाहीये आणि याउलट भारताच्या बासमतीचा लोगो न्यूझीलंडमध्ये आधीच नोंदणीकृत केलाय। चीनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप डीपसीकनं दक्षिण कोरियामधील आपल्या चॅटबॉट ॲप्सचं डाउनलोड तात्पुरतं थांबवलेलं आहे। दक्षिण कोरियाच्या पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन कमिशननं गुगल प्लेच्या स्थानिक व्हर्जनमधून डीपसीकचे ॲप्स काढून टाकण्यात आल्याचं सांगितलेलं आहे आणि डीपसीकनं ॲपसुद्धा पुन्हा सुरू करण्यापूर्वी गोपनीयता संरक्षण मजबूत करण्यासाठी एजन्सीबरोबर काम करण्यास सहमती दर्शवली आहे। कोरियाच्या अनेक सरकारी एजन्सी आणि कंपन्यांनी त्यांच्या नेटवर्कवरून डीपसीक ब्लॉक केलं आहे। चीनच्या नानजिंग नरसंहारातून बचावलेल्या दोघांच्या मृत्यूमुळे 28 जिवंत साक्षीदार उरलेले आहेत।
13 डिसेंबर 1947 रोजी जपानी सैन्यानं चीनची राजधानी काबीज केली आणि त्यानंतर नानजिंग नरसंहार घडलेला होता. जपानने 6 आठवड्यांमध्ये 3 लाख चीनी नागरिक आणि निशस्त्र सैनिकांची हत्या केली. 2014 मध्ये चीनच्या विधिमंडळानं नानजिंग हत्याकांडामधील बळींसाठी 13 डिसेंबर राष्ट्रीय स्मृती दिन साजरा केला घोषित केला. उत्तर गाझामध्ये 500 दिवसांच्या युद्धानंतर मोठ्या प्रमाणात विनाश झाल्याचे ड्रोन फुटेजेस समोर आले. दक्षिण इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या हल्ल्याला 500 दिवस पूर्ण झालेत आणि या लढाईने गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी 90% लोक विस्थापित झालेत. शस्त्रसंधी लागू होताच लाखो लोक आपापल्या घरी परतलेत आणि इस्रायलने पुरावे न देता 17,000हून अधिक अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये सुमारे 1200 लोक ठार झालेले असून सुमारे 250 जणांचं अपहरण करण्यात आलंय आणि त्यापैकी 70हून अधिक जण गाझामध्ये कैद आहेत. हिजबुल्लाचा म्होरक्या कासेम यानं इस्रायलला अल्टिमेटम 18 फेब्रुवारी आधी लेबनॉनमधून माघार घेण्याचा इशारा दिलाय. इस्रायल आणि लेबनॉनी दहशतवाद्यांमध्ये शस्त्रसंधीची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे आणि याच मुदतीनंतर 5 सीमांवर आपलं सैन्य कायम राहावं असा प्रस्ताव इस्रायलनं मांडलेला होता. त्यावर बोलताना इस्रायलनं पूर्णपणे माघार घ्यावी आणि त्यासाठी सर्व राजकीय दबाव आणि ही लेबनॉनची प्राथमिक आणि विशेष जबाबदारी असल्याचं कासेमनं म्हटलंय. रशियाच्या सैन्य दलामध्ये पुतीन 1.5 लाख जवानांची भरती करणार असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलाय. रशियामध्ये दर आठवड्याला सैन्य भरती कार्यालये उघडली जात असून युक्रेनच्या गुप्तचरांनी ही माहिती दिल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशिया या उन्हाळ्यामध्ये प्रशिक्षण सरावाच्या बहाण्यानं बेलारूसमध्ये सैन्य पाठवण्याची योजना आखत आहे असा आरोप सुद्धा झेलेन्स्की यांनी केलाय. तर ही सैन्य भरती युरोपीय देशांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अबुधाबी इथं शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली आहे. युक्रेन विरोधातील मॉस्कोचे युद्ध संपुष्टात आणण्यासाठी संभाव्य शांतता चर्चेला वेग येत असताना झेलेन्स्की संयुक्त अरब अमिरातीला गेलेले आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यामध्ये सौदी अरेबियामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं होतं. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांना क्रिप्टोकरन्सीचं प्रमोशन भोवलेलं आहे आणि जेवियर माइली यांनी एक्स अकाउंटवरून क्रिप्टोकरन्सीचं प्रमोशन केलेलं होतं. त्यांच्या पोस्टनं क्रिप्टोकरन्सीचं मूल्य वधारलं होतं तर त्यांनी पोस्ट डिलीट केल्यानंतर भाव घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यांच्या या पोस्टमुळे आता सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी हालचाल सुद्धा सुरू केली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केलेला आहे आणि आता विरोधक त्यांच्या विरोधात महाभियोग आणण्याच्या तयारीत आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त नवीन अपार्टमेंट बांधण्याच्या भूमिपूजन समारंभाला हजेरी लावली आहे. हा प्रकल्प राजधानी प्यांगयोंगच्या उपनगरामध्ये आहे आणि 5 वर्षांमध्ये 50,000 नवीन अपार्टमेंट्स बांधण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असणार आहे. हायस्पीड बांधकामांच्या मागील टप्प्यामध्ये बरेच नवीन अपार्टमेंट्स ब्लॉक्स ठेवण्यात आलेले आहेत. तर किम जोंग उन यांचे वडील त्यांच्या जन्माचा 83वा वर्धापन दिन होता. इलॉन मस्क यांच्या मालकीचा स्टार्टअप एक्सएआय ग्रोक 3 चॅटबॉट रिलीज करणार आहे आणि हा एआय आतापर्यंतचा सर्वात स्मार्ट एआय असेल. कंपनी लाईव्ह कार्यक्रमात त्याचा डेमो दाखवणार असल्याचं इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलंय. तर मस्क यांनी गेल्या आठवड्यामध्ये ग्रोक 3 या एआयचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलेलं होतं. ओपन एआयच्या चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी मस्क ग्रोक 3 एआय लॉन्च करत आहे आणि चीनी स्टार्टअप डीपसीकनं गेल्या महिन्यात चॅटबॉट लॉन्च करून जागतिक एआय उद्योगाला धक्का दिला आहे. दक्षिण कोरियन सिनेमामधून जगभरात नावाजलेली अभिनेत्री किम सेरॉन काळाच्या पडद्याआड गेली आहे. वयाच्या 24व्या वर्षी तिचं निधन झालंय आणि त्यामुळे जगभरातील सिनेप्रेमींना धक्का बसलाय. किम सेरॉन 16 फेब्रुवारी 2025 रोजी तिच्या राहत्या घरी मृत आढळून आली. तिचा मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, समोर आलेलं नाहीये. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. किमवर 2022 साली ड्रंक अँड ड्रायव्हिंग प्रकरणामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तिने या सिने क्षेत्रातून ब्रेक घेतला. प्रसिद्ध गायिका शकीराची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलाय आणि त्यामुळे शकीराचा पेरूमधील शो सुद्धा रद्द झालेला आहे.
शकीरानं सोशल मीडियावर पोस्ट करत पोटदुखीमुळे शो रद्द केल्याचं सांगितलंय. तसंच डॉक्टरांनी तिला गायन करण्यास मनाई केल्यानं शो रद्द करावा लागल्याचं तिनं म्हटलेलं आहे. शकीरा तिच्या लास मुजेरेस यानो लोरस या जागतिक दौऱ्यावर असताना ही घटना घडलेली आहे आणि शकीराने लॅटिन पॉप अल्बम ऑफ द इयरचा ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर हा दौरा सुरू केलेला होता. प्रेम असेल तर कोणतंही नातं दीर्घकाळ टिकू शकतं, मग कोणत्याही अडचणी आल्या तरी, असं म्हटलं जातं. ब्राझीलच्या एका जोडप्यानं याची प्रचिती दिली आहे. जोडप्याने सर्वात जास्त काळ वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम केलाय आणि मॅन्युएल आणि मारिया यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलाय. ब्राझीलमधील या जोडप्याच्या लग्नाला तब्बल 84 वर्ष 77 दिवस झालेले असून हे जोडपं सर्वात जास्त काळ जगणारं जोडपं बनलेलं आहे आणि या जोडप्याला 13 मुलं आणि 100हून जास्त नातवंड आहेत. प्रवासी आयरिश महिलेची हत्या केल्याप्रकरणी गोव्यातील न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 8 वर्षांपूर्वी गोव्याच्या एका रिसॉर्टमध्ये आयरिश महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणी न्यायालयानं त्याला 31 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मार्च 2017 गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर एका शेतकऱ्याला डॅनियल मॅकलॉग्निनचा मृतदेह सापडला. शुभविच्छेदनामध्ये सेरेब्रल डॅमेज आणि मानेच्या आकुंचनामुळे तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. अमेरिकेच्या लष्करी विमानामधून 119 बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्यात आलंय. मात्र या 119 जणांपैकी दोघांना अमृतसर विमानतळावर उतरताच अटक झालेली आहे आणि या दोघांना पंजाबच्या पटियाला येथील एका गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे दोघे 2023 मध्ये एक खून करून अमेरिकेमध्ये पळून गेले होते. दोनही आरोपींविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलं नसल्यानं पटियाला पोलिसांनी सांगितलंय. चीनमध्ये शिजांगचं नववर्ष जवळ आलंय. नववर्ष जवळ येताच नैऋत्य चीनच्या शिजांग स्वायत्त प्रदेशामधील ल्हासा येथील शेतकरी आणि पशुपालक रविवारी रंगीबेरंगी प्रार्थना झेंडे बनवताना पाहायला मिळाले. प्रार्थना ध्वज झेंडे शिजांग नववर्षाच्या तयारीचा एक आवश्यक भाग आहे. सणासुदीच्या काळामध्ये स्थानिक कुटुंब शुभ दिवशी आपल्या शेतावर नवीन प्रार्थना ध्वज लावतात. येणाऱ्या वर्षामध्ये भरघोस पीक आणि सौभाग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल यांनी पंतप्रधान मोदींचे दिल्ली विमानतळावर स्वागत केलेलं आहे. 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि या काळात त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असणार आहे. अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्या भेटीचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणं असेल तर परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि तसंच त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा भेट घेणार आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. ईशान्य भारतामध्ये चक्राकार वारे कायम आहेत आणि हवामान विभागानं उत्तर आणि ईशान्य भारतासह इतर अनेक भागांचं हवामान बदलणार असल्याचं सांगितलेलं आहे. पुढील 48 तासांमध्ये अनेक भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि बिहार, झारखंड, ईशान्य भारत, उत्तर प्रदेश मेघगर्जनेसह त्यामध्ये पाऊस पडू शकतोय. हवामान खात्यानं 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि गंगेच्या मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे दिल्ली रेल्वे स्थानकासारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रयागराजला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी ही गर्दी झालेली होती आणि आसनसोल ते मुंबई जाणारी ट्रेन प्रयागराजवरून जाणार होती आणि त्यामुळे गर्दी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. बॅरिगेटिंग तोडून प्रवासी स्थानकावर गेल्यानं काही काळ तणाव होता. अखेर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवलेली आहेत आणि काही दिवसांपूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला होता. ऑटो रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचा प्रकार आपण सर्रास पाहतो, पण क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे किती प्रवासी बसवावे याची मर्यादा असते. उत्तर प्रदेशच्या झाशी इथं एका रिक्षा चालकानं चक्क 19 प्रवासी ऑटो रिक्षामध्ये बसवून वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासल्याचा प्रकार पाहायला मिळाला. ऑटोमध्ये बसलेले 19 प्रवासी पाहून पोलिसांना धक्का बसलेला आहे आणि ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांचा मोर्चा 17वी VPSCची फेरपरीक्षा घेण्याच्या मागणीसाठी उमेदवारांनी मोर्चा काढला. या मागणीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक पाटण्यामधील रस्त्यावर उतरले तर गोर्दानी बाग आंदोलनस्थळी
ही अनेक उमेदवार आंदोलन करतायत. अंत्योदय प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने तिरुपती येथील 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आणि जगामधील 780 मंदिरांच्या मॅनेजमेंट, अर्थव्यवस्था, सामाजिक कार्य आणि भक्तिभावांवर या अधिवेशन मंथन होणार आहे. या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. मंदिर व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सामाजिक कार्यासंदर्भात ते काय विचार मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये 430 कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद उपलब्ध करण्यासाठी महापालिकेच्या तब्बल 200 कोटींच्या विशेष ठेवी मोडण्यात येणार आहेत. तर कर्ज काढून सण साजरा करण्यापेक्षा ठेवी मोडून सिंहस्थाचा उत्सव साजरा करणं कधीही चांगलं, असं आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटलंय. सिंहस्थासाठी महापालिकेने तब्बल 7,767 कोटींचा आराखडा तयार केलाय. हा आराखडा केंद्र आणि राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. बेळगावमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे शौर्य संचलन करण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या आणि राम मंदिराच्या बांधकामाच्या स्मरणार्थ शौर्य पथसंचलन आयोजित केलेलं होतं आणि यावेळी बजरंग दलतर्फे प्रमुख मार्गावरून शौर्य संचलन करण्यात आलेलं आहे. आणि या पथसंचलनाची सुरुवात सरदार मैदानावरून करण्यात आली आहे. या संचलनामध्ये बेळगाव, चिक्कोडी, निपाणी यासह वेगवेगळ्या भागांमधून बजरंग दलचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पथसंचलन झाल्यावर जाहीर सभा सुद्धा घेण्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांवरील अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि या अहवालानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भाजपला सर्वाधिक 4,000 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. काँग्रेसला 1,000 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान आहे. आपला 22.68 कोटी रुपये देणग्या मिळाल्यात, तर आपने त्याहून अधिक म्हणजे 34.9 कोटी रुपये खर्च केलेत. ADRनं आपल्या अहवालामध्ये असं सुद्धा म्हटलंय की पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा मोठा भाग निवडणूक रोख्यांमधून आलेला आहे. इंडियाज गॉट लेटेंट शोमुळे रणवीर अलाहाबादिया आणि अनुभव सिन्हा बस्सी यांनी टीकेचा सामना करावा लागतोय आणि त्या वादाची ठिणगी आता विनोदी कलाकार बस्सी यांच्या कामांपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. बस्सीचा लखनौमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय, तर उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगानं शो पूर्णपणे रद्द केल्याची मागणी केली. स्टँडअप कॉमेडी शो व्यतिरिक्त तू झुठी में मक्कार चित्रपटातील अभियानासाठी सुद्धा बस्सीला ओळखतात. हरियाणाच्या कैथलमध्ये स्कूल बस कालव्यामध्ये कोसळली आणि त्यामुळे 8 विद्यार्थी जखमी झाले. पेहवा येथील गुरु नानक अकादमीची बस शाळकरी मुलांना घेऊन येत असताना हा अपघात झाला आणि बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बस कालव्यामध्ये कोसळली असल्याचं बोललं जात आहे. बसमध्ये 8 विद्यार्थ्यांसह कंडक्टर, ड्रायव्हर आणि 2 महिला उपस्थित होत्या. तर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना सुखरूप बाहेर काढलंय.